तिसरं म्हणजे या प्रेमाच्या व्याख्येत इतरांवरील प्रेमाबरोबर स्वतःवरील प्रेमाचा देखील समावेश होतो. मी मनुष्य आहे, तुम्ही मनुष्य आहात. मनुष्य प्राण्यावर प्रेम करणं म्हणजे स्वतःवर सुद्धा प्रेम करणे. मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी झोकून देणं म्हणजे आपल्या स्वतःच्या व इतरांच्या प्रगतीसाठी झोकून देणं होय. आपलं स्वतःवर प्रेम असल्याशिवाय आपण इतरांवर प्रेम करू शकत नाही. जसं आपल्याला शिस्त असल्याखेरीज आपण मुलांना शिस्त लावू शकत नाही. इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणं खरं तर अशक्य आहे. स्वतःच्या बाबतीत निष्काळजी राहून तुम्ही दुसऱ्याची काळजी घेऊ शकत नाही. स्वतः खंबीर असल्याखेरीज तुम्ही दुसऱ्यांना आधार देऊ शकत नाही. प्रेमाचं स्वरूप जाणून घेताना स्पष्ट होईल की स्वतःवरचं प्रेम व इतरांवरचं प्रेम यांचा घनिष्ठ संबंध आहे, इतका की त्यांना वेगळं करताच येत नाही.